भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार, ते चित्रपट महर्षी म्हणून सुद्धा ओळखले जातात. पूर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके, पण ते दादासाहेब ह्या नावानेच अधिक प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी झाला. त्यांचे वडील गोविंद शास्त्री तथा दाजी शास्त्री आणि मातोश्री द्वारकाबाई. दाजी शास्त्री स्वतः संस्कृत भाषेचे विद्वान आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे दादासाहेबांचं बालपण हे धार्मिक वातावरणामध्ये व्यतीत झाले. दादासाहेब 12 वर्षांचे असताना दाजी शास्त्रींनी मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेज या ठिकाणी संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि फाळके कुटुंब मुंबईमध्ये स्थलांतरित झालं. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल मुंबई या ठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स या ठिकाणून एक चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर बडोदामधल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला भवनातनं त्यांनी तैल रंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण म्हणजेच मॉडेलिंग मध्ये प्रावीण्य मिळवलं. याचबरोबर त्यांनी छायाचित्रण, प्रकाशशिला मुद्रण, ज्याला फोटो लिथोग्राफी असं म्हणतात, ह्या व्यावसायिक कलांचं सुद्धा शिक्षण घेतलं. त्यात विविध प्रयोग सुद्धा केले. अहमदाबाद मधल्या 1892 मधल्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांच्या आदर्श गृहा ह्या प्रतिकृतीला सुवर्ण पदक मिळालं. 1895 मध्ये त्यांनी गुजरात मधल्या गोध्रा या ठिकाणी व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. पण तिथे त्यांचा जम बसला नाही. ते बडोद्याला परतले आणि त्यांच्यातला हर हुन्नरी माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी एका जर्मन जादूगाराकडनं जादूची कला शिकून प्रोफेसर केल्फा या नावानं जादूचा प्रयोग दाखवायला सुरुवात केली आणि हे प्रयोग त्यांनी एका लघुपटात चित्रित सुद्धा केले. दादासाहेबांनी 1903 साली भारतीय पुरातत्व खात्यात प्रारूपकार आणि छायाचित्रकार म्हणून नोकरी स्वीकारली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारताच्या अनेक वास्तुशिल्प सुद्धा बघता आले. पण स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावरती प्रभाव पडला आणि ह्या चळवळीला साथ देत त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली. 1908 मध्ये त्यांनी लोणावळ्याला फाळके इनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस ही संस्था सुरू केली. पुढे ती दादरलाही हलवली. तिचं रूपांतर लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स मध्ये झालं. 1909 मध्ये दादासाहेब जर्मनीवरनं 3 रंगी मुद्रण प्रक्रियेचं अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन भारतात परतले आणि ही संस्था त्यांनी भरभराटीला आणली. पण व्यवसायातील भागीदारींबरोबरच बेबनाव झाला, त्यामुळे ते वेगळे झाले. यामुळे दादासाहेब उद्विग्न होते. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट म्हणजेच ख्रिस्तांचं जीवन हा मूकचित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातलं ध्यास पर्व सुरू झालं. स्वदेशी चित्रपट बनवायचा ह्या विचारानं त्यांना झपाटून टाकलं. भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्व असलेल्या श्रीकृष्णाच्या जीवनावरती सुद्धा असाच चित्रपट बनवायचा हा ध्यास घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांनी लंडनला जाऊन चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळवलं आणि तिथे आवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल मागवण्यासाठी नोंदणी सुद्धा केली आणि ते भारतामध्ये परतले. तिथल्या वास्तव्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सगळी सामग्री मे महिन्यात हाताशी आल्यानंतर प्रयोगादाखल जून-जुलै मध्ये रोपट्याची वाढ हा 1 मिनिटाचा लघुपट त्यांनी तयार केला आणि काही निवडक व्यक्तींना तो दाखवला आणि त्याचा योग्य परिणाम वाटल्यानं पत्नीचे दागदागिने गहाण ठेवले, भांडवल उभं केलं आणि लवकरच मुंबईमध्ये फाळके चित्रपट निर्मिती गृहाची स्थापना केली आणि 6 महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय बनावटीचा चित्रपट किंवा बोलपट प्रदर्शित झाला. राजा हरिश्चंद्राच्या यशानं खऱ्या अर्थानं भारतीय चित्रपट सृष्टीचा एक व्यवसाय म्हणून त्यावेळी पाया रचला गेला. या चित्रपटासाठी लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कला दिग्दर्शक, संकलनकार, रसायनकार ह्या सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. ह्या चित्रपटानंतर त्यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री याही चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यांना सुद्धा चांगलं व्यावसायिक यश मिळालं. त्यांनी 1914 मध्ये पुन्हा इंग्लंडला प्रयाण केलं आणि ह्या वास्तव्यात त्यांनी निर्मित केलेले चित्रपट सुद्धा निर्मात्यांना दाखवले. या चित्रपटांमध्ये तांत्रिक अंगाचे परदेशात सुद्धा फार कौतुक झाले. इंग्लंडहून परतल्यानंतर पुढच्या 2 वर्षात दादासाहेबांनी आगकाड्यांची मौज, नाशिक त्र्यंबकमध्ये देखावे, तळेगाव काच कारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक पौर्णिमा उत्सव, धांदल भटजीचे गंगास्नान, संलग्न रस, स्वप्न पर्वहार आणि हे सगळे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुभूतपटांच्या जनकतत्वाचा मान सुद्धा त्यांच्याकडे जातो. 1917 मध्ये त्यांनी लंका दहन हा चित्रपट प्रदर्शित केला. ह्या चित्रपटानं उत्पन्नाचं पूर्वीचे विक्रम सगळे तोडले. दादासाहेबांची चित्रपट निर्मिती करताची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशानं लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला आणि शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा यांच्या आर्थिक सहाय्यानं 5 लाख रुपये भांडवल उभं करून फाळकेज फिल्म लिमिटेड ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली, पण ती कार्यान्वित झाली नाही. तथापि कोहिनूर मिल्सचे वामन आपटे, माया भट्ट,
माधवजी जयसिंग आणि गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918ला फाळके फिल्म्सचं रूपांतर त्यांनी हिंदुस्थान सिनेमा फिल्म्स कंपनीमध्ये केलं आणि त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपट निर्मितीगृह सुद्धा नाशिकमध्ये उभारलं. या संस्थेद्वारे दादासाहेबांनी दिग्दर्शन केलेले श्रीकृष्ण जन्म 1918 मधला आणि कालियामर्दन हे दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले. पण ह्या चित्रपटानंतर त्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले, म्हणून मनशांतीसाठी ते 1919 मध्ये अखेर सहकुटुंब काशीला निघून गेले. तिथे वास्तव्य करत असताना त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून त्याची निर्मिती केली, पण ह्याला व्यावसायिक यश मिळालं नाही. 1922 मध्ये ते कंपनीमध्ये परतले. 1934 पर्यंत हिंदुस्थान सिनेमा फिल्म्स कंपनीनं एकूण 97 चित्रपट काढले. त्यात फाळके यांनी दिग्दर्शन केलेले 40 चित्रपट होते. त्यांनी ह्या कंपनीकडनं दिग्दर्शित केलेला सेतू बंधन हा शेवटचा चित्रपट होता. व्यवहार विन्मुक्तीमुळे त्यांना निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली आणि तरी सुद्धा त्यांनी याही अवस्थेत वयाच्या 60व्या वर्षी कोल्हापूर सिनेटोनसाठी गंगावतरण हा त्यांचा पहिला आणि शेवटचा बोलपट निर्माण केला आणि त्यानंतर निवृत्ती स्वीकारली. भारतीय चित्रपट व्यवसायाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतल्या महोत्सवात कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून फाळके यांना 5,000 रुपयांची थैली अर्पण केली. दादासाहेबांचा पहिला विवाह 1886 मध्ये झाला, पण त्यांच्या पत्नीचं आणि मुलाचं गुजरातमध्ये प्लेगच्या साथीनं देहावसान झालं आणि त्यानंतर त्यांचा विवाह सरस्वतीबाई ज्या पूर्वाश्रमीच्या गिरिजा करंदीकर ह्यांच्याशी झाला. 1902 मध्ये त्यांना 7 मुलं आणि 2 मुली असा त्यांचा परिवार. सरस्वतीबाईंनी चित्रपट निर्मितीच्या सर्व क्षेत्रात दादासाहेबांना मुलाची मदत केली होती आणि आयुष्यभर साथही दिली. दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्रांचा अथक परिश्रम करून अभ्यास केला. परिणामस्वरूप 1911 ते 12 ह्या काळामध्ये अंधत्व सुद्धा त्यांना आलेलं होतं, पण चिकाटीनं त्यांनी त्यावर सुद्धा मात केली. तत्कालीन भारतीय समाज व्यवस्थेत चित्रपट निर्मिती करताना सामाजिक अडचणींसोबतच आर्थिक अडचणींना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. चित्रपटामध्ये काम करण्यासाठी स्त्री कलावंतांसोबतच पुरुष कलावंत सुद्धा तयार होत नसायचे आणि अशा वेळी गरज पडल्यास ते स्वतः किंवा कुटुंबियांपैकी कोणाला तरी ते उभं करायचे. सुरुवातीच्या त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रांच्या भूमिका सुद्धा त्यांनी पुरुषांकडूनच करून घेतलेल्या होत्या आणि त्यांना अनेक कला अवगत असल्यामुळे त्यांचा उपयोग त्यांनी चित्रपट निर्मिती करताना करून घेतला. त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या उत्तम असायचे. त्या काळी परदेशात सुद्धा चित्रपट निर्मिती करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला होता, पण त्या मोहाला बळी न पडता त्यांनी भारतातच चित्रपट निर्मिती केली. आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीमध्ये त्यांनी एकूण 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. आर्थिक विवंचनेतच वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं नाशिकमध्ये निधन झालं आणि दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून भारत सरकारनं दादासाहेब फाळके पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे 1969 पासून आणि हा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याचं स्वरूप 10 लाख रुपये आणि सुवर्ण कमळ असं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत आणि तंत्रज्ञाला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत असतं. भारतीय टपाल खात्यानं सुद्धा दादासाहेबांच्या सन्मानार्थ 1971 साली त्यांचं छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं. मुंबईमधल्या चित्रनगरी म्हणजेच फिल्म सिटी आता दादासाहेब फाळके चित्रनगरी या नावानं ओळखली जाते. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी 2009 साली हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातनं दादासाहेबांचं कार्यकर्तृत्व प्रेक्षकांच्या समोर आणलंय.